ट्विन शेफ मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत खांडवी म्हणजे सुरळीची वडी। चला तर मग बघूया साहित्य। खांडवीसाठी आपण साहित्य बघतोय। 1 वाटी डाळीचे पीठ, 1 वाटी दही आहे, हिंग, हळद, हा मिरचीचा ठेचा आपल्या आवडीनुसार याच्यात तिखट टाकायचंय आणि हे गार्निशिंग साठी ओलं खोबरं आहे। तर आता चवीनुसार मीठ टाकायचंय। तर हे आपल्याला हे मिक्सर मध्ये ताक करायचं आहे। तर पहिले ताक करू आणि मग त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकू। 1 वाटी दही, 1 वाटी दही आहे। तर त्याच्यासाठी मी आता ताक करण्यासाठी पहिल्यांदा अर्धी वाटीच पाणी टाकते आणि मग नंतर पीठ टाकून आपण मिक्स करणार आहोत। तर याच्यामध्ये हे डाळीचं पीठ टाकायचं। एवढी मिरची, आपण एवढी मिरची टाकायची का? आपली मिरची तिखट नाही। हो टाकूया। मग ही सगळी मिरची टाकून देते। येस। त्याच्यात हिंग, हिंग टाक। पहिला हिंग आहे, थोडी हळद, किंचितशी हळद एवढी टाकू। हा, चवीपुरता मीठ। हे आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया। आता पूर्वतयारी म्हणून आधी ह्या ताटांनाच आहे ना तेल लावून घ्यायचंय, म्हणजे ते गरम असतानाच त्याच्यावर थापायचंय आपल्याला। तो जो हात आहे तो सगळा त्या ताटाला तिकडं पुसून घे। असं बस। हे मिक्सरला आपण हिंग, हळद, हिरवी मिरची ही अशी छान पेस्ट करून घेतलेली आहे। आता त्याच्यात हे राहिलेलं अर्धा कप पाणी, वाटीचं पाणी आहे, ते टाकतोय आपण। आणि आता कढईत टाकायचं। आपण अजून कढई गॅस पेटवलेला नाहीये। गॅस पेटवलाय। आधी हे पातळच मिश्रण दिसतंय आपल्याला। 5 ते 7 मिनिटं किती लागतं वेळ बघूया। 5 ते 7 मिनिटात व्हायला पाहिजे। बॅटर छान झालेलं आहे। शिजत आलंय आता। आलं ना? हो, छान असं आपलं शिजलं आहे। हे असं बाजूने कडा निघायला लागल्या की समजायचं आपलं पीठ आता तयार झालं आहे। तर आपण ट्रायल म्हणून आहे ना या डिश मध्ये थोडंसं टाकून बघू। थोडं थंड झालं की ती हे होती का बघूया। हे आता थंड झालेलं आहे। तर हे बघूया आपली होतीये का। हे बघा मस्त। अरे वा, छान। आपली सुरळीची वडी तयार। नाईस। तर अशी झाली आहे। आता हे फक्त प्रोसेस आहे, ही पटापट पोळे करायची आहे। इतकं आपल्याला त्याचा थिकनेस येऊ द्यायचा आहे। हा, हे असं। हा, ही कढईला आहे ना कड सुटायला लागली ना म्हणजे झालं आपलं। हे पीठ आहे ना कढईला सुटायला लागतं। तर एवढ्या ह्याला आहे ना मी 10 ते 15 मिनिटं म्हटले होते, पण अर्धा तास लागला हे एवढं शिजायला। थोडं गणित असतं ते। याच्यावर आता हे स्लो फ्लेम वर आपण हे केलं होतं। हा, ही थोडी भरभर प्रोसेस केली आहे। आता हे थंड व्हायच्या आत ह्या रेषा मारून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर वळकुटी करायची त्याची। मस्त आपल्या छान सुरळीच्या वड्या झालेल्या आहेत। आपण त्याच्यावर आता फोडणी टाकून घेऊया।
आणि ओल्या खोबऱ्याचं किस टाकायचं आहे.